बातमी उत्तराखंडमधून। उत्तराखंडचे मुख्यमंत्री दुर्घटनास्थळी दाखल झाले। उत्तर काशीमध्ये ढगफुटी झाली। खीरगंगा नदीनं रौद्ररूप धारण केलं होतं। या पुरामुळे आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय। 10 जवानांसह 50हून अधिक जण बेपत्ता आहेत। तर उत्तर काशीमध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री हे घटनास्थळी दाखल झाले। पुष्कर सिंह धामी या ठिकाणी दाखल झालेले। त्यांच्याकडून या सगळ्या नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला जातो। या सगळ्या ठिकाणची पाहणी त्यांनी केलेली आहे। त्यामुळे या संदर्भातले निर्देश त्यांना देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी देखील दिले होते की या ठिकाणाचा आढावा सर्व घेण्यात यावा। याच पार्श्वभूमीवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी या ठिकाणी दाखल झालेले। त्यांच्याकडून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। तर उत्तर काशीमध्ये ही ढगफुटी झाली। खीरगंगा नदीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता उत्तर काशीमध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री दुर्घटनास्थळी दाखल झालेले आहेत। पुष्कर सिंह धामी या ठिकाणी आता या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहे। नुकसानग्रस्त भागाची पाहणी त्यांच्याकडून केली जाते। खरं तर उत्तर काशीमध्ये ही जी ढगफुटी झाली त्यानं मोठ्या प्रमाणात तडाखा बसल्याचं या सगळ्या परिसराला दिसून आलेलं आहे। तर आतापर्यंत या सगळ्या ढगफुटीमधून आलेल्या पुरामुळे 4 जणांचा मृत्यू झालाय। 10 जवानांसह 50हून अधिक जण बेपत्ता असल्याची माहिती आहे। दरालीमध्ये हा सगळा प्रकार झाला आणि यामध्ये हॉटेल्स आणि इमारतींना पुराचा मोठा तडाखा बसलाय।